सोबत जॉईंट आहेत. बघा दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या सोबत जॉईंट आहेत. पहिला बॉल जसा पडेल टाइम काउंटर स्टार्ट होणार आहे. नुकताच मंचेवरती शुभागमन झालंय. जांभरोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, युवा नेतृत्व, या स्पर्धेचे आपले आयोजक सचिनदादा बिराडे यांचं देखील करूयात आपण सरचे स्वागत. मॅच इज ऑन, सामना सुरू होतोय. गेम इज ऑन. या टाल्यांच्या गजरात आजच्या निर्णायक दुसऱ्या रजनीतील भावेश पहिल्या बॉलचं आपण स्वागत करूयात. दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने देऊयात ऑल द बेस्ट. लेट्स प्ले. पहिला बॉल नो बॉल. पहिल्याच बॉलवर ओव्हरस्टेप झालेत आणि आय थिंक हाईट फॅक्टर देखील जास्त होता. तेच निरीक्षणात आणलंय पंच मयूर मार्के सरांनी. पहिला बॉल अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाब्यानं सध्या खातं खुलं होतंय. सचिनदादा 11 स्वराज्य प्रतिष्ठान आंबे टेंबे क्रिकेट संघाचं. एक धाव. सध्या दाफल कव्हर. नेक्स्ट बॉल फ्रीट. नेक्स्ट बॉल फ्रीट. बॉलर तयार शंभू. यावेळेला चांगला बॉल खोलात टाकलाय. लाऊड अपील पण फ्रीट होता. एसटी रक्षक मयूर शेळके अर्थातच सोन्यांचं चांगलं बॅकअप येत आहे. पहिला बॉल ओव्हरस्टेप झाले होते, नियंत्रण नव्हतं, पण तदनंतर फ्रीट बॉलवर कमालीची कामगिरी झालेली आहे शंभूकडून. डॉट बॉल आणि डॉट बॉल सोबत होतोय छोटेखानी कमबॅक. चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे, चांगली गती आहे आणि सध्या गतीनं तो प्रभावित करतोय. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल ऑफटॉमच्या बाहेर. टप्पा पडल्याबरोबर जबरदस्त गतीनं थेट एसटी रक्षकाच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. सलगचा दुसरा निधाव चेंडू आता टाकलेला आहे तो गोलंदाज शंभूनं. धावा सध्या स्थिर, अवघी एक धाव. सध्या आपण बघत आहोत धावफलकावर. यावेळेला पायावर आदळलाय बॉल, पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिलाय. पिचिंग आउटसाइड लेग स्टंप. विकेट किपर थोडे स्लिप झाले. लेग बायचा सिग्नल. एक अतिरिक्त धावा आता मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा धाबेसहित सध्या धावसंख्या दाफलकावर 19 अंकित झाली आहे. दी 2 ऑन बोर्ड. 2 धावा सध्या दाफलकावर. ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत रोशनला. रनवे मध्ये आलाय थोडं व्यत्यय. ऑनफिल्ड अंपायर सिग्नल डेड बॉल. यानंतरचा सामना. दोन्ही टीमला विनंती, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आहे. ज्या टीमचा संघ कर्णधार उपस्थित नसेल तर उपस्थित संघ कर्णधाराला मात्र आपण टॉस विन डिक्लेअर करणार आहोत. आणि चालू सामन्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर जर संघ उपस्थित झाला नाही तर मात्र पॅनल्टी जी असेल ती पॅनल्टी कमिटीकडून ती स्वीकारावी लागेल. अपील, पण पुन्हा एकदा इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप. रनआउटचा चान्स. धोक्यात होती विकेट, पण आता लेग बायचा सिग्नल. सेफ पोहोचतायत रिटर्न क्रीज मध्ये त्या ठिकाणी बॅटर रोशन. एक धाव आणि धावसंख्या सध्या दाफलकावर 19 अंकित झाली आहे. 3 नो बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि बॅक टू बॅक 2 लेग बाईज सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकात हवा तसा दाफलकाचा वेग सध्या पाहायला मिळत नाही. स्वर्गीय सचिनदादा 11 आंबेटेंबे संघ सध्या मैदानावरती पहिल्या डावात टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना. ओ हा फुल टॉस फिरवलाय. बॉल हवेत. स्कोर लेगला फिल्डर उपस्थित होते. पंचांचा बीमर बॉलचा सिग्नल आलेला आहे. सिडीज अप्पर वेस्ट हाईट आणि त्याच कारणासह आता नो+1 या अधिकच्या 2 धावा ऍड होतील. क्लिअर बीमर सिडीज ओव्हर द वेस्ट हाईट. नो+1 अतिरिक्त 2 धावा. धावसंख्या सध्या 5-5 ऑन बोर्ड. संधी आता बनली आहे ती फलंदाज रोशनला.
उघडा डोले पानेट बॉल फ्रीट. यापूर्वी राजला देखील संधी बनली होती, पण त्या संधीचं सोनं त्याला करता आलं नव्हतं. बघा टाइम काउंटर सुरू आहे. बरोबर 7:25 सामना सुरू झालेला आहे. चला लाईट प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आपण मॅच कंटिन्यू करा. इट इज 2 मिनिटं ऑफिशियली सामना आपण पॉज करतोय. चला सामना कंटिन्यू करा. ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्के सर. फ्रीट कंटिन्यू असेल. स्टील 2 टू गो. धावसंख्या 5. 5 ऑन बोर्ड. फ्रीट बॉल टॉपेज. हवे ते बॉल. झेल जरूर संपादित झालाय, पण फलंदाज सुरक्षित असेल. फलंदाज सेफ असेल. फ्रीट बॉल होता. झेल जरूर संपादित झाला होता, पण ते मान्यता नसेल नियमानुसार. एक धाव. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 6. 6 ऑन बोर्ड. लेफ्टी बॅटर राज सध्या खेळतोय स्ट्रायकर एंडला. चला थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा. हो यावेळेला चांगला यॉर्कर बरोबर खोलात टाकलाय. चाललाय बॉल त्या डेस्टी रक्षकाच्या दिशेनं. पहिल्या षटकात काही एक्स्ट्रा धावा जरूर आल्या, पण गोलंदाजानं इम्पॅक्ट टाकलेला आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात माफक 6 धावा धावफलकावर. पहिल्या षटकांती फक्त 6 धावा स्कोरबोर्डवर. हवी तशी कामगिरी बॅटिंग डिपार्टमेंट कडून झाली नाही. त्याच कारणास्तव सध्या या सामन्यात आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर अवघ्या 6 धावा धावफलकावर. चला स्पीडअप अपेक्षित आहे. 5 मिनिटं पहिल्या षटकात वापरात आलेली आहेत. जास्त वेळ आता अपेक्षित नाही. थोडी घाई करा. गोलंदाजीसाठी रोहन दाखल होतात. षटक मार्गस होतोय दुसरं. सेकंड पॉवर प्ले. 3 फिल्डर असतील 30 सर्कलच्या बाहेर. चला जरा घाई करा. वेळ जास्त खर्च होतोय. स्वरूप 11 आगाशी. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडं फास्ट खेळा. पहिला बॉल. अपील अँड गॉन. रोशन माघारी परततोय. पहिल्याच बॉलवर रोहनला मिळतंय पहिलं सुयश. 6 ला पहिला धक्का स्वर्गीय सचिनदादा 11 आंबेटेंबे क्रिकेट संघाला.
नवीन बॅटर मनीष आता बॅटिंगसाठी दाखल झाले. 6 धावा दाखल करून नुकताच पहिला धक्का बसलेला आहे. कॉड बँडच्या स्वरूपात रोशन स्वस्तात माघारी परतलेत. सध्या तरी फ्रंट सीटवर बॉलिंग करत असताना टीम स्वरूप 11 आगाशी. चला फिल्डर्सला विनंती आहे, प्रत्येक बॉलवरती एकत्रित येणं गरजेचं नाहीये. सोनू पवार टाइम काउंटर सुरू आहे, लक्ष असू द्या. ऑलरेडी ड्रू टू इलेक्ट्रिसिटी इश्यू जो 2 मिनिटाचा वेळ वाया गेलाय तो आपण ऑलरेडी लेस केलेला आहे. फ्रंट व्ह्यू सध्या आपल्या स्क्रीनवर. या बलीला चांगला यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉल वेग चांगला आहे रोहनकडे आणि सध्या वेगानं त्यानं या षटकात छाप सोडलेली आहे. यंगस्टर आहेत, यंग टॅलेंट आहे. डेब्युटंट आहे सिटीज, पहिलाच सामना आहे खास करून आणि पहिल्याच सामन्यात तो प्रभावशाली ठरतोय. गुड लेंथ, सडनली रायज होतोय बॉल, पण पंचांचा वाईडचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती 7 ऑन बोर्ड. 7 धावा सध्या धावफलकावर. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर एकच धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 8 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या 2 षटकात पॉवर प्ले मध्ये खास करून जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये आपण बघत आहोत. गोलंदाजी करत असताना टीम स्वरूप 11 आगाशी क्रिकेट संघाची. रनवे मध्ये आला व्यत्यय, ऑनफिल्ड अंपायर सिग्नल डेड बॉल. या वेळेला आणखीन एक चांगला बॉल बरोबर खोलात टाकलाय, परफेक्ट ब्लॉक आउट डिलिव्हरी. डॉट बॉल. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. शाहरुख खानने चित केलेले फलंदाज राजला. हलण्याची देखील संधी दिली नाही. डॉट बॉल. धावा स्थिर 8 धावा सध्या धावफलकावरती. स्टील 2 टू गो. या वेळेला समोर ड्राईव्ह केल्या, बॉल मिडलला बीट करत मागे लॉंग बॉलला मिसफिल्ड, पण मिळेल ते एकच धाव. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. धावांसाठी सध्या धावाधाव संघर्ष सुरू या मॅच मध्ये. स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटिंबे क्रिकेट संघाचा अवघ्या 9 धावा धावफलकावर. रनवे ट्रॅकवर बॉलर तयार होतोय रोहन. स्टील 1 टू गो. ओ बॅकफुटवर गेले, पूल केलाय, मिसटाईम फटका, बॉल अवे, झेलची संधी आणि आता तिचा स्वीकार. फलंदाज बाद. ओयुटीट्स आउट. दुसरा धक्का या षटकात दिलाय तो गोलंदाज रोहन. 2 षटकांच्या अंती 9 ला दुसरा आदरा. मनीष माघारी. चांगला झेल संपादित होतोय. 2 षटकात कंट्रोल कामगिरी झालेली आहे. पहिलं षटक शंभूचं विकेटलेस तो राहिला, काही एक्स्ट्रा धावा आल्या, 6 धावा त्यानं दिल्या. दुसरं षटक पाहिलं रोहनचं, ज्यानं 3 धावा देत महत्वपूर्ण 2 फलंदाज बाद केलेले आहेत. तर आता बॅटिंगसाठी विशाल चौधरी दाखल झालेला आहे आणि विशाल चौधरीसाठी ही परिस्थिती काही नवीन नाही. भरपूर मॅचेसमध्ये अशा डिफिकल्ट कंडिशनला त्यांना येऊन मिडल ओव्हर्समध्ये मिडल ऑर्डरला चांगल्या रन्स बनवलेले आहेत. चला वेळ जास्तीचा खर्च होतोय. स्वरूप 11 आगाशी. जरा गाय करा. 10 मिनिटं 2 षटकासाठी वापरात आलेले आहेत, थोडी गाय करा. विशाल चौधरी बॉलिंग मार्कवर. अनिश गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. षटक मार्गस होतोय. तिसरं. चला वेळ जास्त खर्च होतोय. सतीश 11 मिनिटं आतापर्यंत तुम्ही वापरात आणलेली आहेत. जितका जास्त वेळ घ्याल तितकी मात्र फील्ड प्लेसमेंटची पॅनल्टी असेल आणि तिचा सामना तुम्हाला करावा लागेल. काल देखील 3 ते 4 टीम्सला आय थिंक आपण पॅनल्टीने इम्प्लिमेंट केलेलं आहे. वेळेच्या बाबतीत कुठल्याही टीमची गय या स्पर्धेत केली जाणार नाही.
मग यदा कदाचित तो स्वतः आयोजक संघ का असो ना, शिस्त, नियम आणि पारदर्शकता ही नेहमीच वेगळी ओळख राहिलेली आहे विरुद्धात्मा हिराजी गोमाजी पाटील चषकाची. चला, वेळ जास्त खर्च होतोय, लक्ष सुद्या. स्वरूप इलेव्हन आगाशी जरा घाई करा. शॉर्ट बॉल या वेळेला बॅकफुटवर जात लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्याच बॉलवर लॉंग वे बिग हिट सिक्सर. षटकारानं स्कोर 15. तिसऱ्या सामन्यासाठी आदर्श DS11 जय बजरंग डोंगरनावे आणि त्यांच्या विरोधात विराज 11 डोंगरनावे ही सिरीज. इन ऍक्शन असेल. विराज लाडवेंटचे सर्व प्रशांतजी शेळके यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि खास करून ज्यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक कूलर आम्हाला लाभलेला आहे. एक धाव मात्र रोखता आली नाही. सिंगल धावेनं धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 16 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर. विकेट 2 गमावलेले आहेत. विशाल चौधरीवरती आता जबाबदारी असेल, विशाल चौधरीवरती असेल ती जिम्मेदारी. षटक तिसरं सुरू आहे. वेळ जास्त खर्च होतोय. आगाशीकर जरा घाई करा, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळा. यावेळेला ट्राय केला सॉफ्टवेअरनं, एक धाव मात्र बिल्डर दिसेल. स्वतः गोलंदाज बॅकअपसाठी उपस्थित झालेत, मात्र सिंगल धाव रोखता आली नाही. सिंगल धाब्यानं स्कोर सध्या 17 धावा, 17 ऑन बोर्ड. लेफ्टी बॅटर राज खेळतोय ट्रॅकर एंडला. या वेळेला चांगला बॉल, एक्सप्रेस बॉल चांगल्या वेगाने चाललाय. ते टेस्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉलची झाली सांगता निधाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या सध्या स्थिर 17 धावा स्कोर बोर्डवर. विकेट 2 गमावलेले आहेत. पहिल्याच सामन्यात काल हाय स्कोर आपण पाहिला होता CB11 जन्मान वाघाचीवाडी क्रिकेट संघाकडून. तर मात्र आजच्या दुसऱ्या रजनीत धावा बनतील का प्रश्न उपस्थित झालाय आणि दरम्यानच्या कालावधीत आली आहे आणखीन एक विकेट. फलंदाज बाद, राजला मैदान सोडावं लागतंय. 17ला तिसरा गडी गमावलाय तो स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघानं. अजय कथोरे नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. स्कोर सध्या 17, विकेट 3 गमावलेले आहेत. स्टील 1 टू गो. ह्या वेळेला दिशा दिली आहे, गॅपमध्ये चाललाय बॉल. एक धाव तर बनली आहे. दुसरीचा प्रयत्न पण आता नकार. चांगला थ्रो आलाय, नाहक प्रयत्न विशालकडून होतोय आणि आता रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. अजय आल्या बॉली माघारी. 3 ओव्हरच्या अंती 18ला चौथा धक्का. टीम स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाला. फलंदाज धाबाद, अजय माघारी. तीन षटकात 18 धावा बनलेल्या आहेत. 4 फलंदाज आतापर्यंत मात्र गमावलेत. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी. यानंतर होणारा सामना आणखीन एक जबरदस्त लढत आपल्या भेटीला येईल. MPCC संलग्न 2 टीम इन ऍक्शन असतील.
दुसऱ्या सामन्याच्या दरम्यान संघ आपल्याला पाहायला मिळेल ठाकरेनगर कोलठण आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल. इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस होतोय. दोन्ही टीम कॅप्टन रेडी राहा. सुजित चौधरी आता नवीन बॅटर दाखल झालेला आहे. तर रोहनला सेकंड स्पेल मध्ये संघ कर्णधाराने इन्व्हाइट केले. चला ओव्हर रेट थोडा स्लो आहे. 16 मिनिटं 3 षटकात वापरलेले आहेत. स्वरूप इलेव्हन आगाशी 4 मिनिटाच्या आत हे षटक तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत टाकून कंप्लीट करावं लागेल. चला ड्रिंक स्टॉली जर हवी असली मंदार सर मैदानात घेऊन जावं लागेल. रोहन बॉलिंग मार्कवर यंगस्टर यंग टॅलेंट डेब्युटंट प्रभावी ठरतोय. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. मिड विकेट रिजन कडे चाललाय बॉल. 1 धाव मात्र मिळेल. दुसरीचा प्रयत्न आणि थ्रो खराब आहे. 2 धावा मात्र मिळताना दिसतील. 2 धावे सहित सध्या धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाले ती 20 ऑन बोर्ड. 20 धावा याचबरोबर पाहायला मिळत आहेत दाफलकावर. क्रीडा स्पर्धेचं निर्णायक चौथं पर्व आणि खास करून या क्रीडानगरीमध्ये ऐतिहासिक रजनी स्पर्धेचं पहिल्यांदाच आयोजन, प्रथमताच आयोजन आणि हा बहुमान मिळवला आहे तो एबी रॉयल्स ग्रुप जांभुर्डे आणि त्याचबरोबर स्वर्गीय बालचंद्रजी नानूप बिराटे प्रतिष्ठान जांभुर्डे यांनी. डे फॉर्मॅटमध्ये भरपूर स्पर्धा आजवर या मैदानात होताना आपण पाहिलेल्या आहेत. पण रजनी हंगामासाठी पहिल्यांदा धाडस कोणी केलं असेल तर ते एबी रॉयल्स जांभुर्डे यांच्या वतीनं. जबरदस्त आयोजन. चौथ्या पर्वात रात्रकालीन क्रिकेट. फुलटॉस बॉल यावेळेला ड्राईव्ह केल्या कव्हर्स मध्ये. फिल्डर थोडे दूर वेळ घेतलाय थ्रो देण्याकरता. तोपर्यंत 2 धावा मात्र मिळताना दिसतील. 2 धावे सहित सध्या धावसंख्या दाफलकावरती एकूण अंकित झाले ते 22-22. लॉस ऑफ 4 विकेट. स्टील 3 टू गो. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत हा आपला चमचमता ट्रॉफी हाऊस आपल्या स्क्रीनवर. प्रथम ते पंचम क्रमांकाचे आकर्षक झळाल ते मानाचे करंडक आणि त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक कूलर मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफीज. सध्या चमचमत्या ट्रॉफीनं गजबजलेला आमचं ट्रॉफी हाऊस सध्या आपण बघत आहोत. हे बी रॉयल्स म्हटलं की नेहमीच दमदार नियोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. खर्च आहे तभी तो बॉस चर्चा आहे. स्कोर 22-22. ऑन स्क्रीन सध्या आपण बघत आहोत आमचा हा कॉमेंट्री बॉक्स. ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत एवन पवन गडगे आमच्या सोबत. त्याचबरोबर व्हीआयपी डॅशवर विराजमान सर्व आदरणीय अतिथी. मुख्य मंचावरती उपस्थित सर्व आमचे लाडके आयोजक आणि त्याचबरोबर हा फ्लेक्स स्वर्गीय बालचंद्रजी नानू बिराटे प्रतिष्ठान आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक. तोच थरार तोच जोश ही टॅगलाईन आहे या स्पर्धेची आणि चौथ्या पर्वात एक बहरदार आयोजन आपण बघत आहोत. ही क्षणचित्रे सध्या टिपली जातात आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन शिवा खुने सर यांच्या वतीनं. मंगलदादा कोठावले नुकताच मंचावरती उपस्थित झालेत. दादांचं स्वागत आहे. फुल टॉस फिरवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक त्याच्या मस्तकावरती दस्तक देख निघालाय बॉल. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. या षटकार सोबत सध्या धावसंख्या मात्र दाफलकावरती फ्लाय झाली ती 28. 28 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावर. स्टील 2 टू गो. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. साइड व्ह्यू थोडे शफल झाले. चला बॉलची मागणी झालेली आहे. जुना बॉल मैदानात पाठवा मॅनेजमेंट कमिटी. 2 षटकांच्या अंती जर बॉल हरवला भिजला फुटला गाल झाला तर जुना बॉल आपण वापरात आणणार आहोत. मात्र पॉवर प्ले जोपर्यंत ऍक्टिव्ह आहे नवा बॉल तुमच्यापर्यंत दिला जाईल.
चला मॅच बॉल रिटर्न झालाय. धावा 28-28. फुल टॉस स्टॉपेज बॉल हवेत पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर बॉल पडलेला आहे. रनआउट साठी अपील आणि तिचा स्वीकार. सुजित माघारी परततोय. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न तो मात्र आता अंगलट आलाय. धावची धावा 2 सुजित माघारी. 28 ला 5वा धक्का. पाचवा फलंदाज नुकताच बाद झालाय. चला फिल्डिंग सेट करा. वेळ जास्त खर्च होतोय. टीम स्वरूप लेवन आगाशी बॅटिंग ऑर्डर सेट करा. स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटिंबे. कुणाल बॅटिंग साठी आता दाखल झालेले आहेत. सध्या पाहायला मिळतील स्ट्रायकर एंडला. स्कोर सध्या 28-28. लॉस ऑफ 5 विकेट. स्कोर 28. अपील स्ट्रॉंग आहे पण पंच तटस्थ भूमिकेत. दाद इथे फेटाळली आहे. डॉट बॉल ओव्हरची होईल सांगता 4 षटकात बनल्या गेल्या त्या 7.00 धाव्याच्या माफक धावगतीनं 28 धावा. 4 षटकात कंट्रोल कामगिरी. रोहनचा 2 षटकांचा स्पेल 13 धावा देत 2 विकेट त्यानं कॅरी केलेले. चला वेळेचा जास्त अपव्यय होतोय. थोडी गाई करा. 4 षटकं बरोबर 20 मिनिटात टाकलेली आहेत स्वरूप लेवन आगाशी. आता टीम मॉडल नकोय. लास्ट ओव्हरसाठी 5 फिल्डर अजून एकत्रित आहेत. जसं षटक टाकण्याकरता 5 मिनिटाचा टाइम तुम्ही क्रॉस कराल. शेवटचा बॉल जरी बाकी असला तरी देखील तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. ही सूचना आपण लक्षात घ्या. 4 ओव्हरमध्ये 28 धावा बनलेल्या आहेत. सोनू पवार आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिल्या डावाचं अंतिम षटक, अखेरचं षटक, निर्णायक षटक, शेवटचं षटक. सोनू पवार वरती आता दिली जिम्मेदारी, दिला विश्वास. लास्ट ओव्हर विशाल चौधरी स्ट्रायकर एंडला. 6 बॉलमध्ये आतापर्यंत 11 धावेचं योगदान तो देतोय. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. मिड विकेटला फिल्डर उपस्थित. चांगलं बॅकअप. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र आता फलंदाज कुणालला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. 29 ला 6वा झटका. स्ट्राईक तर विशालला हवी होती हे तर क्लिअर आहे. त्याच कारणासह कुणालला आता बाद व्हावा लागलेला आहे. सुयोग बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. आज धीरज आय थिंक अनुपस्थित आहेत. फुल टॉस स्टेट बॅटनं समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनचा फिल्डर पंड्याच्या मस्तकावरती दस्तक देत निघालाय बॉल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे समोर कडक सिक्सर येतोय. विशाल चौधरीच्या बॅटमधून विस्फोटक.
फटका 6 धावा षटकार. षटकारासोबत सध्या स्कोर 35-35. या बॉलला हेलिकॉप्टर ड्राईव्ह समोर लॉंगॉनला फिल्डर. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न विशालनं केला आणि दुसरी धाव देखील आता सहजरित्या पूर्ण झाली की नाही त्यासाठी विचारणा जरूर झाली, मात्र 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पंचांकडून ती शहानिशा झालेली आहे. 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. डबल बरोबर सध्या धावा 37-37. 50-45 जर धावा बनल्या तर चांगला स्कोर उभारू शकेल संघ. स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान आंबेडेंबे आणि या टीमकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. सो सेकंड इनिंगमध्ये देखील बॅटल तितकंच इंटरेस्टिंग असेल. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी आता वाढली आहे. त्या सर्वांचं स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. एबी रॉयल्स आयोजित स्वर्गीय भालचंद्र नानू बिराडे प्रतिष्ठान जांभरुडे यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेलं 4थ्या पर्वातील रजनी फॉर्मॅटमधील हे भव्य दिव्य बहारदार पर्व विरुद्धात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026. या बॉलला ड्राईव्ह केला. बोलसबाग ड्राईव्ह. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल अडवता आला नाही गोलंदाजाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न विशालकडून होतोय आणि आता तो यशस्वी होईल. यष्टी रक्षकाचं बॅकअप खराब आलं. 2 धावा मात्र पाहता क्षणी डोल्याची पापणी लवता न लवता त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धावेसहित सध्या धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित झाली आहे ती 39. 39 धावा दाफलकावर. स्टील 2 टू गो. विशाल चौधरी सध्या एकाकी झुंज देतोय. 10 चेंडूत वैयक्तिक 22. 22 धाब्याचं योगदान सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमधून जो खेळतो स्ट्रॅकर एंडला. या बॉलला खोला टाकलाय. बॉल हेलिकॉप्टर ड्राईव्हचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये मात्र संपर्क घडवता आला नाही. डॉट बॉल आणि डॉट बॉल नव्हतं. छोटेकांनी कमबॅक. धावसंख्या सध्या 39. 39 धावा दाफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये होतो टॉस. कॅप्टन रेडीरा कोल्टन ठाकरे नगर आणि स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होल. फुल टॉस. वेस्ट ऑफ बाईट बीमर. लॉंगलेग कडे चाललाय बॉल. पाठमोऱ्या परिस्थितीत फिल्डर आलेत. गुड फिल्डिंग. बॅकअप चांगला आलाय तोपर्यंत. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न पण आता नकार विशालनं दिलाय. नो +2. या एक्स्ट्रा 3 धावा मिळतात. कशा काय होणार परंतु आता धावा येणं नितांत गरजेचं बनलेलं आहे आणि त्याच वेगानं सध्या धावा येत आहेत. वेगानं वाऱ्याचा ओघ आता सुरू झालेला आहे. फ्रीड बॉल. शेवटचा बॉल. आता पाहिजे शेवट कसा असेल. रिव्ह्यूची मागणी केली आहे ती बॉलिंग करणाऱ्या टीमनं. येस इट इज. या पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम बॉलचा हाईट फॅक्टर काय होता. येस इट इज क्लिअर बीमर. वेस्ट ऑफ हाईट. नो +2. रिव्ह्यू आता गमावलाय तो बॉलिंग करणाऱ्या टीमनं. चला वेळेचा अपव्यय होतोय जरा घाई करा. आगाशी कर. 42 धावा स्कोरबोर्डवर बनलेल्या आहेत. फलंदाज 6 बाद झालेले आहेत. मात्र विशाल चौधरी एकीकडे आता डोकेदुखी ठरलेला आहे. तो फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी फायदेशीर बाब आहे. लाभदायक आहे. टॉप एज बॉल अवेत. झेल तर स्वीकारलाय पण फ्रीट आहे. एक धाव पूर्ण झाली आहे का फलंदाज झालाय त्याचं भान नव्हतं. मात्र आता ती धाव बनेल. दुसरीचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मात्र विशाल चौधरी बाद. सो पहिला डाव संपला. 7 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा बनवल्या गेल्या. स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रदेशान आंबेटेंबे डाडे विजयासाठी स्वरूप 11 आगाची समोर टार्गेट सेट होत आहे ते 44 धावेचं. आगाशी गावचे विद्यमान सरपंच विकासदादा शेळके यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय. चला कॅप्टन दोन्ही टीमचे जॉईंट व्हा. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल तर प्रतिस्पर्धी संघाला मात्र टॉस विन डिक्लेअर दिला जाईल आणि दोन्ही टीमचे संघ कर्णधार उपस्थित नसेल तर मॅच 4 ओव्हरची असेल आणि सामना संपला तरी देखील कॅप्टन उपस्थित झाला नसेल तर मग मात्र 3 बॉलची पॅनल्टी.
टॉस कव्हर होतोय. स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होल आणि त्यांच्या विरोधात आपण बघत आहोत कोलटन ठाकरे नगर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. विकासदादा शेळके विद्यमान सरपंच ग्रामपंचायत आगाशी यांच्या शुभ हस्ते होतोय टॉस. नाणेफेकीचा कौल स्वर्गीय रुपेशदादा खंडे प्रतिष्ठान कान्होलच्या बाजूने लागलाय. फिल्डिंगला त्यांनी पसंती दिलेली आहे तर बॅटिंगसाठी कोलटन ठाकरे नगरला इन्व्हाइट केलंय. दुसरा डाव सुरू होतोय. चला फिल्डिंग सेट करावे लागेल. स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटेंबे. सेकंड इनिंगला जशी होईल सुरुवात 44 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात आजच्या दुसऱ्या रजनीत कुमारजी बाबरे यांचा आवाज. थँक्यू. हॅलो चिक. हॅलो चिक. वीरुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 क्रीडा स्पर्धेचं चौथं पर्व. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम ₹51,000 आणि आकर्षक चषक ज्यांच्या वतीनं आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे हरेजी दत्तू दस शिवकिरण ट्रान्सपोर्टचे सर्व स्वरा. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ₹25,000 आणि खास करून चषक सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे हरिभक्त परायण स्वर्गीय बाळू पांडुरंग मार्के यांच्या स्मरणार्थ अनिलजी मार्के यांच्या वतीनं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम ₹15,000 आणि चषक सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे स्वर्गीय दशरथजी नारायण दिघे यांच्या स्मरणार्थ सोमनाथजी नारायण दिघे यांच्या वतीनं. चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक 15,000 व ट्रॉफी चषक सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे आदर्श स्पोर्ट्स शॉप मस्सा मोहनदादा खुने यांच्या वतीनं. आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ₹15,000 व ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे स्वर्गीय निर्मला धस यांच्या स्मरणार्थ सुमित धस यांच्या वतीनं. मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर आम्हाला लाभला विराज लाईट इव्हेंटचे सर्व प्रशांतजी शेळके यांच्या वतीनं. उत्कृष्ट गोलंदाजासाठी मिक्सर दत्तादादा बेमारे उपसरपंच डोंगरनावे तर चषक रविदादा लिंगे यांच्या वतीनं. उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील मिक्सर दत्तादादा बेमारे उपसरपंच डोंगरनावे आणि चषक रविदादा लिंगे यांच्या वतीनं. मॅन ऑफ द मॅचसाठी सीबी फोटोग्राफीचे सर्व चेतनजी बिराडे युवाश विश्वनाथ दस जगदीश बाळू बिराडे यांच्या वतीनं ट्रॉफी सौजन्य लाभलेले आहे. तर बक्षीसपात्र संघांना विशेष भेट मसागावचे प्रतिदेश उद्योजक ज्ञानेश्वरजी कुर्ले यांच्या वतीनं कोंबडा आपण गिफ्ट देणार आहोत. सर्व सौजन्यदात्यांचा मनस्वी आभार. नाव मोटू ग्राउंड सामना सुरू होतोय. धन्यवाद दीपवीर बिराडे सर ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पूर्वाधामध्ये ऐकत होतात. खऱ्या अर्थाने याच विभागातील एक नामांकित समालोचक मॅजिकल व्हाईस आणि त्यांचा आवाज आपण ऐकत होतात. धन्यवाद. खऱ्या अर्थाने आपण पाहतो वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 आजचा दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. एका साईडला आपण पाहिलं तर स्वरूप 11 आगाशी त्यांच्या विपक्ष आपण सचिन दादा 11 आंबेटेंबे अशा दोन संघांमध्ये हे मॅच आपण पाहतोय. खेळाच्या पूर्वाधामध्ये आंबेटेंबे या संघाने 43 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्यात आणि या स्वरूप 11 आगाशी संघासमोर 44 धावांचं लक्ष जे मात्र समोर ठेवलं जात आहे. मॅचला सुरुवात पहिला बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 1 मध्ये आपण सुजितला पाहतोय. सध्या आपण पाहिलं तर भरपूर अपेक्षा देखील सुजितकडनं असतील या मॅचमध्ये कारण की जेव्हा कोणताही गोलंदाज षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजीसाठी येत असतो तेव्हा त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतात. सुजित आणि सोनू एका राशीचे दोन म्हणजे एक गोलंदाज पाहतोय आणि एक फलंदाज पाहतोय. सुजित बॉलिंग मार्कवर आहे सोनू फलंदाजी मार्कवर आहे आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सुजितचं वर्चस्व या मॅचमध्ये पाहतोय. आतापर्यंत 2 बॉल फेस केले 2 बॉलमध्ये अजूनही कोणती धाव या ठिकाणी खर्च केली नाहीये. ड्राईव्ह केलाय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गॅप शोधलाय परंतु एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट चित्याच्या चपलाईने 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. आरंभ घडलंय काय
आणि विकेट विकेट आणि विकेट. सध्या आपण पाहिलं तर इथे कॉल दिला नाहीये पंचांना आणि त्याच अनुषंगाने इथे विकेट ग्राह्य धरली जाईल. पंचाने देखील बोट आकाशाकडे केलाय आणि पहिला गडी बाद होतोय. बॅटिंग करत असताना स्वरूप 11 आगाची संघासाठी पहिला धक्का बसतोय, जो मात्र सतीश बॅक टू द डगआउट. ठिकाणी चेक केलं जात आहे. टेक्निकल टीम 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी चेक केलं जाईल. प्रश्न भरपूर उपस्थित असतील, परंतु नक्की प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सोडवलं जाईल. क्रॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सेफली पोहोचलाय की नाही हा देखील मोठा प्रश्न असेल. मंदार राणे सर या जॉईंट व्हा आमच्या सोबत. OUT आउट. सध्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. लक्ष केंद्रित नव्हतं, त्याच अनुषंगाने इथे भरपूर चांगलं इथे जजमेंट पाहायला मिळालं गोलंदाज सुजितचा आणि त्याच अनुषंगाने इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागली बॅटर सतीशला. सतीश बॅक टू द डगआउट. तंबूच्या आश्रयाला जाताना आपण सतीशला पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर जेव्हा ओपनिंगसाठी क्रिकेटमध्ये म्हणजे टेनिस बॉल म्हणता येणार नाहीये, क्रिकेटमध्ये जेव्हा ओपनिंगसाठी बॅटर दाखल होतं त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतात. त्या अपेक्षांना भंग करताना आपण सतीशच्या माध्यमातून पाहिलं. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, जबरदस्त फिल्डिंग देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तोपर्यंत एकच सिंगल या ठिकाणी घेतली गेली आणि सिंगलच्या मदतीने टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या 1 गडी बाद 3 धावा. टीमच्या टोटलमध्ये स्वरूप 11 आगाशी या संघाची धावसंख्या. चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाजी करताना आपण आता सध्या आपण सचिन दादा 11 अंबे टेंबे या संघाला पाहतोय. सुजित अफलातून कामगिरी षटक क्रमांक 1 मध्ये. राईट डाऊन द विकेट ऑन साईडला पुन्हा त्या बॉलबायचा प्रयत्न डीप वरनं या ठिकाणी फिल्डर उपस्थित आहे. एकच सिंगल सध्या घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावीला देखील तितकंच महत्व दिलं जात आहे स्वरूप 11 आगाशी संघाकडनं, कारण की मोठे फटके येत नाहीये. चांगली पार्टनरशिप मॅच मध्ये बिल्डअप करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने सध्या इथे रोखून ठेवलंय, शांत ठेवलंय गोलंदाज सुजितने. शेवटचा बॉल ऑन साईडला वळवायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. डॉट बॉल आला. षटक क्रमांक 1 ला इथे समाप्ती झाली. आणि पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हर मध्ये तब्बल धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त ची मात्र 4 या आकड्यावर. चला वेळ वाचवा, घाई करणे अपेक्षित राहील मित्रांनो. सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. रजनी या क्रिकेट स्पर्धा आपण खेळत आहोत आणि वेळेचं भान ठेवा, सर्वांना विनंती असेल. रुपेश साठी इथे कॅच प्राइज ऑन झालंय. खऱ्या अर्थाने रुपेश जर 3 बॉल मध्ये 3 षटकार जर ठोकत असेल, खेचत असेल, तर हनुमान दादा दिघे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज ऑन झालंय. बॉलिंग मार्क वर षटक क्रमांक 2 अजयचा पहिलाच बॉल. ड्राईव्ह करायचा प्रयत्न या ठिकाणी, बॅकफुटवर कट करायचा प्रयत्न, गली आणि पॉइंटच्या मधून गॅप खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगल्या पद्धतीने ते पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना सचिन दादा 11 आंबेटेंबे या संघाची चांगली सुरुवात, कारण की या मापक असं आव्हान आहे. मापक अशा आव्हानाला ते सामोरं जाण्यासाठी गोलंदाजी भेदक करावी लागेल आणि त्याच अनुषंगाने ती चांगली गोलंदाजी देखील करताना आपण पाहतोय. ओहो, टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला. टेक ऑफ घेताना पाहिलं बॉलला चांगला बॉल गुडला स्पॉट मध्ये पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय बॅटर रुपेशला. इथे बॉल समजत देखील नाहीये. भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण गोलंदाजी करत असताना सचिन दादा
11 आंबेटिंबे या संघाची पाहतोय. वाट बॉलिंग सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुढे सरसावत केलाय समोरच्या दिशेने आणि बॉलला पाठवून दिलाय लोंगा बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. एक वन क्वालिटीचा क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा रुपेशच्या पाठमधून आलेला षटकार. रिप्ले मध्ये देखील जबरदस्त आपण पाहतोय. स्वतःला इथे शांत ठेवलं होतं परंतु आता मात्र आपले हात खोळायचे प्रयत्न इथे करताना आपण रुपेशला पाहतोय. पुढे सरसावत खेळला टँक्सिंग डाऊन द ट्रॅक फटका खेळला लॉंग ऑफच्या कडे आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. वाट बॅटिंग पुन्हा एकदा चांगला इथे फटका खेळायचा होता. फ्लाईट करायचा प्रयत्न सातत्याने केला जातोय कारण की ठाऊक आहे माफकाचं आव्हान आहे परंतु आता थोडीशी अडचण इथे निर्माण झाली आणि अडचणीवर मात करण्यासाठी मला इथे हात खोलावे लागतील. त्याच अनुषंगाने ते फलंदाजी आणि फटकेबाजी करताना आपण बॅटर रुपेशला पाहतोय परंतु पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर देताना अजय. हा ट्रॅकर बॉल होता इथे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतले होते. विकेट किपरचं जजमेंट खराब येत आहे बॅकअप खराब येत आहे आणि विकेट घेण्याची संधी होती. तिसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जाते परंतु 2च धावेंवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. धावसंख्या मत जाऊन पोहोचली सध्याच्या घडीला आपण पाहिली तर 12 या आकड्यावर 1.5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. हा मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 19 बॉल आणि जिंकण्यासाठी 32 धाब्यांची आवश्यकता असेल. स्टील 1 टू गो शेवटचा बॉल. ओहो यावेळेस डाऊन द लेग स्टिक ऑफिशियल पंच सध्या आपण मयूरजी मार्के सरांना पाहतोय आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपण प्रवीणजी विशे सरांना पाहतोय. 2 ऑफिशियल पंच नामांकित पंच आणि भरपूर चांगली स्पर्धा या स्पर्धेचे आयोजन देखील भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. आयोजकांचं देखील कौतुक करायला हरकत नाहीये. शेवटचा बॉल आखूड टप्प्याचा होता ऑनसाइडला वळवायचा प्रयत्न टॉप एज घेतलाय. विकेटची संधी असेल आणि संधीचं केलंय सोनं आणि आणखीन एक गडी बाद होतोय. रुपेश बॅक टू द पवेलियन. समाप्त झाला. शेवटच्या बॉलवर विकेट प्राप्त केली गोलंदाज अजयने आणि धावफलकावरती धावसंख्या मात्र 13 या आकड्यावर. आकाशदादा खुणे यांचं देखील शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील मोस्ट वेलकम. या दादा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तेरा धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 18 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 31 धाब्यांची आवश्यकता. सुजित बॉलिंग मार्कवर. राईट राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे खाली राहिला परंतु विकेट किपरचं जजमेंट खराब बॅकअप खराब पाहायला मिळतंय. तोपर्यंत बॅकवर्ड पॉईंटनी गळीच्या मधनं बॉल ट्रॅव्हल झाला होता परंतु क्षेत्ररक्षक तोपर्यंत गेला तिथे पोहोचला. फेकी देखील चांगली पाहायला मिळते. तोपर्यंत बाईच्या स्वरूपात 2 सिंगल इकवडल्या जातील धावफलकावरती. धावसंख्या 15 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात थोडं संकट आलंय बॅटिंग करत असताना टीम स्वरूप 11. आकाशी संघावर यावेळेस हॅमर केलं बॉलला लॉंग ऑन मध्ये त्या ठिकाणी टिपला जाईल विशालच्या माध्यमातून आणि संपला जाईल खेळ. सोनू बॅक टू द पवेलियन.
सेफली हातामध्ये त्या ठिकाणी झेल संपादित केलं. तिसरा धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीम स्वरूप 11 आगाशी या संघाला. हा मॅचचं इक्वेशन थोडं जड होत चाललं बॅटिंग करत असताना टीमसाठी, म्हणजेच स्वरूप 11 आगाशी या संघासाठी, कारण की माफक असं आव्हान होतं. परंतु पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना टीम म्हणजेच स्वर्गीय सचिनदादा 11 आंबेटिंबे या संघाने पुन्हा एकदा विश्वास संपादित केला आहे, जे मात्र सुजित या गोलंदाजाबाहेर P1च्या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली होती. त्याच अनुषंगाने इथे षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा 5 रन दिलाय. लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल केले, फटका एक्झिक्यूट केले, गॅप शोधला होता, परंतु वाईडिश लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे, तैनात आहे. तोपर्यंत एक सिंगल. एकेरी दुहेरी धावीला देखील तितकंच महत्त्व दिलं जातंय. आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की एक एक धावीला देखील महत्त्व दिलं पाहिजे, कारण की एक एक धाबेसाठी कित्येक सामने कित्येक संघांनी गमावले. त्यांना एकदा जाऊन विचारा एक एक धाबेची किंमत. आणि सध्या स्वतःला शांत ठेवताना पण मयूर आणि नितीन डोकं थोडं शांत ठेवले, कोणत्याही क्षणाला मोठे फटके खेळू शकतो हे देखील त्यांना माहीत आहे, ठाऊक आहे. आणि त्याच अनुषंगाने ते फलंदाजी करतात. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका खेळलाय, तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी इक्वली जाईल. एकेरी दुहेरी धावेने देखील धावपळ सध्या पुढे सरकताना पाहतो. बॅटिंग करत असताना टीम स्वरूप 11 आगाशी या संघाची धावसंख्या 17 या आकड्यावर. 2.4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 11.57च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल आगाशी या संघाला. नेक्स्ट बॉल सुजित. फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉलला खेळलाय, गॅप शोधला होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी सेट आहे. चांगली फिल्डिंग सातत्याने पाहायला मिळते. आणि सध्या आपण 2 धावा ज्या मत अंकित होताना टीमच्या स्कोर कार्डवर पाहतोय. भरपूर चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, ज्या पद्धतीने विश्वास संपादित केलं होतं कॅप्टनने 11 खेळाडूने, त्या विश्वासाला या ठिकाणी सातत्य आणायचं काम देखील सुजित करतोय. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल, राईट टाइम राऊंड द विकेट. समोर केल्याचा प्रयत्न. यावेळेस इथे पाहिलं तर इनफिल्ड क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरनं फ्लाय करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल हवेत होता. जजमेंट. आणि यावेळेस पुन्हा एकदा चुकीचा कॉल, फेलिंग प्रे टू रॉंग कॉल. आणखीन एक चुकीच्या कॉलचा शिकार होतोय. आणि आता मैदान सोडण्यास भाग पडलाय जे मात्र बॅटर नितीन बॅक टू द पवेलियन. वीस धावा टीमच्या स्कोर कार्डवर. चुकीच्या कॉलचा शिकार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये ते अडकला गेला बॅटर मात्र नितीन. आणि नितीनला देखील आता मैदान सोडण्यास भाग पडले. सध्या सिच्युएशन थोडी खराब पाहायला मिळते बॅटिंग करत असताना टीम स्वरूप 11 आगाशी या संघाची, परंतु या मॅच मध्ये कोणत्याही क्षणाला कमबॅक करू शकतो इतकी क्षमता प्रत्येक खेळाडूकडे, प्रत्येक बॅटरकडे असते. आणि ते काम सध्या मयूर आणि देवला या ठिकाणी करावं लागेल. चला वेल वाचवा वेल. 12 बॉल. आणि सध्या आपण हा मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर जिंकण्यासाठी 24 धाब्यांची आवश्यकता असेल. चला मित्रांनो वेल वाचवा. सूरज बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. पहिलाच बॉल होता ऑन साइडला, ते फुल टॉस बॉल होता, डीप मध्ये ट्रॅव्हल केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आहे काऊ कॉर्नर रिझल्ट मध्ये. आणि तोपर्यंत एकच सिंगल. सध्या आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग देखील सजावट पाहतोय, चांगली फिल्डिंग देखील सातत्याने पाहायला मिळते. आणि हे महत्वाचं असतं. एक गाव एक संघ जेव्हा खेळत असतो प्रत्येकाचं योगदान महत्वाचं असतं. आणि ते योगदान या मॅच मध्ये स्वर्गीय सचिनदादा 11 आंबेटिंबे या संघाचे प्रत्येक खेळाडू देतात. बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न होता, समोर मिडॉन मध्ये ट्रॅव्हल केला, त्यानंतर बॉल थोडा पाठीमागे चालला होता. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित होतं. आणि एक सिंगल.
सूरज देखील भरपूर चांगली गोलंदाजी, प्रतिम गोलंदाजी. जाणलं आहे, ठाऊक आहे की माफक असं आव्हान होतं, त्याच अनुषंगाने ते टिचून गोलंदाजी करावी लागेल आणि प्रत्येक गोलंदाजाने ते काम आपलं केलंय चोखरित्या. भूमिका देखील या मॅच मध्ये करताना प्रत्येक गोलंदाजाला पाहिलं यावेळेस लाऊड अपील केली जाते पंचांकडे, प्रेशर निर्माण केलं जाते पंचांकडे, परंतु पंच देखील तटस्थ भूमिकेत असतील. अनुभवी पंच आहेत प्रवीण दादा विषय. धावफलकावरती धावसंख्या 22 या आकड्यावर 3.3 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि या मॅचचं इक्वेशन आपण पाहिलं तर अजूनही 9 बॉल आणि 22 धाब्यांची आवश्यकता असेल. ऑन साईडला पुन्हा एकदा डीप मध्ये ट्रॅव्हल केलं, लावून द कार्पेट आणि लोंगवानकडे क्षेत्ररक्षक आला होता, त्याच्याकडे देखील मिस्टेक झाली आणि बॉल होते फर 2 क्षेत्ररक्षकाला हुलकान्वी देऊन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतोय 4 चौकार. इक्वेशन पाहिलं तर आता 8 बॉल शिल्लक असतील आणि 8 बॉल मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल मॅच मध्ये प्रश्न देखील आता उपस्थित असेल दोन्ही टीम साठी. मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील, मोठे फटके आक्रमण या ठिकाणी स्वीकार करावा लागेल. आता खूप मोठी जिम्मेदारी या मॅच मध्ये मयूर या खेळाडूवर असेल आणि मयूर या नावाचा परिचय देखील आता सध्या आपण पाहिलं तर या चषकामध्ये द्यावा लागेल, म्हणजेच वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 मध्ये. खूप चांगली स्पर्धा, मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा. दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. भरपूर आयोजकांची देखील मेहनत या स्पर्धेला पाहतोय. ओहो, जबरदस्त फटका, जबरदस्त इनसाइड आउटचा आणि बॉलला थेट पाठवून दिलं डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मयूर याच्या पाठ मध्ये आलाय A1 क्वालिटीचा तुफानी आसमानी षटकार. काय फटका पाहायला मिळतोय, जसा स्लॉट मध्ये आला आणि त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये आणि या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आणलं जाते. बॅटिंग करत असताना टीम स्वरूप 11 आकाशी या संघाला. हा मॅचचं इक्वेशन आता आपण पाहिलं सध्याच्या घडीला तर 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता असेल. 6 बॉल 12 धावा. पुन्हा एकदा अपेक्षा इथे जागृत करताना बॅटिंग करत असा टीम म्हणजेच स्वरूप 11 आकाश या संघाची जी मात्र आपण पाहतोय. मयूर या बॅटचं देखील कौतुक करावं लागेल. जबरदस्त फटकेबाजी या मॅच मध्ये करतोय. आतापर्यंत डाव सावरले आपल्या संघाचं. 6 बॉल आणि 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देखील त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळालंय. चला वेल वाचवा वेळ. मित्रांनो, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका, कारण की वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. ओहो, यावेळेस पूल करायचा प्रयत्न, अखू टप्प्याचा बॉल होता, कॉटन बॉलची संधी. ओहो, रिले झेल, व्हॉट अ कॉट. जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन दोघांचं पाहायला मिळालं आणि यावेळेस इथे रिले झेल. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये प्रयत्न फसला गोलंदाज, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी झेल पकडला जातोय. मित्रांनो, झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. क्रुशियल मोमेंटला आलेला हा झेल. तसेच सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वर दादा टेकडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मोस्ट वेलकम सध्या आपण वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषकामध्ये करत आहोत. तसेच सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा बिराडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मनपूर्वक सस्नीय स्वागत. काय झेल पकडला, हा कॅच पकडलाय की मॅच पकडला, येणारी वेल या ठिकाणी सांगेल. 5 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु हवं तसं मिडलिंग कनेक्शन नाहीये आणि 1 धाव सध्या मिळेल. धावफलकावरती ऍड देखील होईल. बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या म्हणजे स्वरूप 11 आकाशी या टीमची धावसंख्या 33 या आकड्यावर 5 विकेटच्या मोबदल्यात. आणि या मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 4 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 4 बॉल मध्ये 11 धाब्यांची आवश्यकता. मयूर या खेळाडूवर मोठी अपेक्षा असतील आगाशी संघाकडनं, कॅप्टन कडनं. आखू टप्प्याचा बॉल ऑन साईडला, शॉर्ट फायलिंग मध्ये पुन्हा एकदा
कॅच पकडण्याचा प्रयत्न, काय झेल संपादित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. एफर्ट भरपूर चांगले पाहायला मिळाले होते. संघर्ष देखील भरपूर चांगला पाहायला मिळाला होता, परंतु या ठिकाणी झेल सुटलाय. कठीण झेल देखील सोपं करावे लागतील. सध्या आपण मयूर ज्याच्यावर भरपूर अपेक्षा आहेत त्याचा झेल सोडलाय. येणारी वेळ इथे सांगून जाईल हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय, कारण की सातत्याने क्रिकेट म्हटलं की कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण सातत्याने आपण ऐकत असतो, पाहत असतो. आणि सध्या जखम तर झाले, त्या जखमांवर मीठ सोलायचं काम सध्या मयूर अर्थात सोन्याला या ठिकाणी करावा लागेल. आणखीन 2 धाबा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. धावसंख्या आता सध्या वेगाने फ्लाईट करण्याचा प्रयत्न सध्या आपण मयूरचं पाहतोय, परंतु आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 2 बॉलमध्ये 9 धाब्यांची आवश्यकता. काय गडे मॅचमध्ये एखादा मोठा फटका इथे खेळावा लागेल. जर एखादा मोठा फटका मॅचमध्ये आला तर आनंद सेलिब्रेशन करेल स्वरूप 11 आगाशी संघ. एखादा डॉट बॉल आला तर आनंद सेलिब्रेशन करेल स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटेंबे हा संघ. काय घडेल या बॉलवर प्रत्येक प्रेक्षकांची नजर असेल. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला, वळवायचा, पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न केला तर हवं तसं कनेक्शन नाहीये. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होईल की नाही, आणि नाही, मान्य नाहीये विकेट किपरला. आणि या ठिकाणी महत्वाच्या क्षणाला टिपला ची मात्र विकेट. सोन्या बॅक टू द डगआउट. शेवटचा बॉल, कोणताही चेंडू या ठिकाणी अवांतर फेस केला नाही तर स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटेंबे हा संघ या ठिकाणी जिंकू शकतो. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट म्हटलं की पल में राजा पल में भिकारी बनाने वाला क्रिकेट. कोणत्याही क्षणाला कोणती मॅच पलटू शकते, त्याचं नाव म्हणजे क्रिकेट. एक बॉलमध्ये 8 धावा कित्येक वेळा आपण चेस होताना देखील पाहिलंय, त्याचं नाव म्हणजे क्रिकेट. आणि आज पुन्हा एकदा हा इतिहास, हा कारनामा सध्या आपण वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 मध्ये होताना पाहायला मिळेल का. एका साईडला स्वरूप 11 आगाशी संघ, एका साईडला स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटेंबे संघ. 1 बॉल 8 आणि यावेळेस डॉट बॉल आलाय. आणि कॉंग्रॅच्युलेशन स्वर्गीय सचिन दादा 11 आंबेटेंबे संघ. खूप चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि तुम्ही देखील भरपूर चांगला संघर्ष केला. स्वरूप 11 आगाशी संघ, हार्ड अँड टफ लक तुमचा देखील. आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुढील मॅचसाठी आपण देऊयात ते मात्र आंबेटेंबे या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण मॅच समरीकडे लक्ष देतोय. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने खेळाच्या पूर्वार्धामध्ये 13 बॉलमध्ये 25 धाब्यांची खेळी करून आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये नेलं, तो विशाल ठरतोय मॅन ऑफ द मॅच सन्मानकरी. विशाल या आपण लगेच या प्रेझेंटेशन बॉक्स